आता पाहूया बीडमध्ये जी गुन्हेगारी वाढली आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घराची पोलीस आणि वनविभागाकडून झाडाझडती, घरातून वाळलेला मांस जप्त। प्राण्याचा मांस एका महिन्यापूर्वीच असल्याची प्राथमिक माहिती। सतीश उर्फ खोक्या भोसले हरणाचं मटण सुरेश ढसांना द्यायचा, टीपी मुंडे यांचा गंभीर आरोप। मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीसांची टीपी मुंडे भेट घेणार। लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा वापर करून सतीश भोसलेला धमकी, खोक्या भोसलेला लवकरच जेलमध्ये टाकण्याची मागणी। हरिण आमचं दैवत, खोक्या माफीच्या लायकीचा नाही, बिश्नोईच्या नावानं धमकी। सतीश भोसले अतिशय विकृत माणूस, अशा माणसासोबत सुरेश धस बसतात। अंजली दमानी यांची टीका, धसांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणं गरजेचं, अन्यथा सुरेश धसांच्या राजीनाम्याची मागणी व्हायला हवी, दमानी आक्रमक। बीड हत्या प्रकरणात वापरलेल्या हत्यारांची रेखाचित्र समोर, देशमुखांच्या हत्येसाठी आरोपींनी हत्यारं बनवल्याचं समोर, सीआयडीने आरोपपत्रात जोडलेले फोटो समोर। लहान गोष्टींसाठी जीवावर कावटा, हत्येआधी संतोष देशमुख आणि विष्णू साठेमध्ये झालेले संवाद समोर, वैभवी देशमुखचा तपास यंत्रणांसमोर जबाब। काँग्रेसची मसाजोग ते बीड सद्भावना यात्रा, आज आणि उद्याच्या सद्भावना यात्रेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी, देशमुख कुटुंबियांचाही सहभाग। सीआयडीकडून पुन्हा बीड सत्र न्यायालयात अर्ज, संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला केज कोर्टात नको तर बीड सत्र न्यायालयातच चालवण्याची विनंती, कायदा सुव्यवस्थेचे कारण देत अर्ज। बीड सत्र न्यायालयात मुख्य न्यायाधीशांसमोर 10 तारखेला सुनावणी होईल। बीडमधील मारहाणीच्या आणखी 2 घटना समोर, घरात घुसून अमानुष मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर। या मारहाणीत 2 जण गंभीर जखमी, 3 मार्चची घटना। तर जिल्हा रुग्णालयात मारहाणीची दुसरी घटना, सुरक्षा रक्षकाकडून एकाला काठीने मारहाण, 23 फेब्रुवारीची घटना।